31व्या वर्षामध्ये पतीचं निधन झालं आणि एक 25 किंवा 26 वर्षाची स्त्री, लहान 3 मुली असं सोडून पती अचानक निधन होतं. आणि ती जी स्त्री आहे, जी क्वचित शिकलेली असेल, तिला कुठलंही काम येत नव्हतं, 10 बाय 10च्या रूममध्ये ते लोक राहत होते, पण त्या स्त्रीने अजिबात हिंमत हारली नाही. तिने स्वतः नातेवाईक 8-15 दिवस आले ते झालं, परंतु उद्यापासून काय खायचं याची तिला चिंता होती आणि या 3 लहान मुलींना कसं वाढवायचं याची तिला खूप चिंता लागून राहिली होती. आणि तिने स्वतःची जी हिंमत होय ती एकवट केली. लवकरात लवकर 1 महिन्याच्या तिने शिवणकाम शिकलं आणि तिने स्वतः त्या शिवणकामाच्या जोरावर, ती शिकलेली नव्हती, त्यामुळे त्या तिन्ही मुलींना शिकवलं. ही गोष्ट आहे, आज त्या तिन्ही मुली चांगल्या पदावर काम करत आहेत. जर स्त्रीने हिंमत दाखवली तर ती काही करू शकते. हे एक ज्वलंत माझ्या डोळ्यासमोरचं उदाहरण आहे. आणि आजकालचे जे मुलं मुली किंवा कोण आहेत ते म्हणतात हिंमत खचून जातात, परंतु तुम्ही हिंमत खचायची नाही. ही स्त्रीची शक्ती असते, तिने जर ठरवलं तर ती काही करू शकते. पुन्हा अशीच गोष्ट आपण उद्या पुन्हा अशीच घेऊन येणार आहोत. तोपर्यंत नमस्कार.